सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 166 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता वळूया आपल्या लव्ह स्टोरीकडे. आता सासूबाई चहा घेऊन आल्या अर्जुनरावांसाठी आणि चहा देऊन निघून गेल्या. त्यानं कप तिच्या ओठांना लावला तशी ती म्हणाली, नको प्या तुम्हीच, तुम्हाला पुरणार नाही. अर्जुन चावटपणा करत म्हणाला, अगं जे कमी पडेल ते दे ना तू, पण आता पी, नाहीतर बघच मग. ती म्हणाली, आधी तुम्ही प्या. तो म्हणाला, अगं चहात साखर घालून दे ना. तुम्हाला कसं कळलं प्यायच्या अगोदरच चहात साखर नाही ते? आता अर्जुन दरवाजातून बाहेर सासूबाईंचा अंदाज घेऊन दबक्या आवाजात हळूच म्हणाला, अगं आता तुझ्या आईने केला ना चहा, मग कसा असेल? असं म्हणतात की आपण जो स्वयंपाक करतो ना त्याच्यात आपला स्वभाव उतरतो. मग चहामध्ये कडवटपणा उतरला असेल ना गं. आणि तिनं डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, तुम्ही माझ्या आईला कडू म्हणताय? अर्जुन म्हणाला, नाही गो बायको, मी तुला गोड म्हणतोय. तुझ्या हातचे पदार्थ बघ बरं, कसाही कर गोडच लागतो, म्हणून म्हणतोय. तुझ्या ओठांची साखर घाल ना या चहामध्ये, का डायरेक्ट मलाच चारतेस ओठांना? आणि ती म्हणाली, जा तिकडे, मी नाही जा. अर्जुन थोडा चिडून म्हणाला, मग राहू दे, नको मला चहा. एकतर इतक्या पावसात आलोय, दिवसभर थकलोय काम करून, पण साधा गोड चहा नशिबात नाही. लोकांचं सासरवाडीत किती लाड होतात आणि मी बघा काय माझे हाल चाललेत. म्हणूनच मी कधीच येत नाही इकडं, असा पाण उतारा होतो म्हणून. आणि तिनं बारीक डोळे करून त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, झाली नाटकं करून, आता इकडे आणा तो कप. कसंही करून स्वतःच्या मनासारखं करून घ्यायचं, एवढं जमतं तुम्हाला चांगलं, कारण मी नकार देत नाही ना म्हणून. आणि त्यानं तिच्या ओठांना कप लावला आणि आता तो गालात हसत तिच्या डोळ्यात फार प्रेमानं पाहत होता. ती कितीही चिडली तरी त्याला टोकाचा विरोध करणं तिला जमत नव्हतं, हे त्याला माहीत होतं. म्हणूनच तो तिचा असा फायदा घ्यायचा आणि प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मनाप्रमाणे करायचा. आणि कपातील चहाचा अंदाज न आल्यानं त्यानं कप थोडा तिरका केला आणि तिचे ओठ भाजले. तशी ती ओरडली, अर्जुनराव, भाजले ना माझे ओठ. आणि तो म्हणाला, बघू बघू कुठं भाजलं, दाखव. असं म्हणून तिचा चेहरा दोन्ही हातात घेऊन तिचे ओठ त्याच्या ओठांनी चोखडायचा प्रयत्न करू लागला. तसा तिनं त्याला धक्का दिला आणि म्हणाली, हे काय चाललंय? मला कळतात तुमची नाटकं. तो आता आलेली संधी हुकली म्हणून डोकं खाजवत म्हणाला, अगं ते हे आपलं, तुझे ओठ भाजले होते ना म्हणून थोडीशी फुंकर घालत होतो. ती म्हणाली, काही नको तुमची फुंकर वगैरे. तो म्हणाला, आणि ते ओठ माझे आहेत. तू असं का म्हणाली की तुझे ओठ आहेत? तुझ्या अख्ख्या 5 फूट 4 इंच होल बॉडीचा मालक मी आहे, त्यामुळे त्याचं काय करायचं ते मी बघेन. घे पी आता चहा. का आता त्याला पण मला कनेक्ट करावं लागेल माझं नेटवर्क? तशी ती गोड हसली आणि म्हणाली, चोराच्या मनात चांदणं आणि अर्जुनच्या मनात मयुराणी. असं म्हणून त्यानं कप खाली ठेवला आणि सरळ झोपला तिच्या मांडीवर. ती म्हणाली, अहो आई आली तर? आणि अर्जुनराव बोलता बोलता नेहमीप्रमाणे म्हणाले, तुझ्या आईच्या आईचं. तसं तिनं त्याच्या गालावर एक हलकी चापटच दिली. अगं घेईल ती डोळे मिटून, असं म्हणत होतं ग मी. मग ती त्याच्या चापट मारलेल्या गालावर हात फिरवून म्हणाली, अर्जुनराव उठा, घ्या बरं चहा. आज काय झालं आहे हो तुम्हाला? घ्या ना चहा. आणि तो म्हणाला, पण दाखव ना काय आले आणखीन नावं तुमच्या ग्रुपवर. मग तिनं मोबाईल घेतला आणि तो चहा पिऊ लागला. आणि ती नावं दोघांनाही आवडली नाहीत. आता अर्जुन मयुरीसुद्धा स्वतःच बाळाचं नाव शोधू लागले. दुसऱ्या दिवशी रात्री लता सचिनला म्हणाली, अहो तुमच्या ग्रुपवर जी नावं आली आहेत त्यातलं पसंत पडलं का हो भाऊजींना एखादं? काही रिप्लाय आला का त्यांचा? सचिन म्हणाला, रिप्लाय नाही काय आला पसंती नापसंतीचा, पण 4 शिव्या मात्र पडल्या, इरसाल, त्यासुद्धा एकदम हटके अर्जुन स्टाईल. आणि लता हसून म्हणाली, अरे देवा, म्हणजे त्यांना ही नावं पसंत नाहीत ना? सचिन म्हणाला, नसणारच. मग ती म्हणाली, पण काय हो, त्यांना वरून नाव पाहिजे, कारण त्यांचं नाव वरून आहे हे कळलं, पण 4 अक्षरी नाव का हवंय?
सचिन म्हणाला, आता हे बघ, मी करतोय की नाही काम, एकतर तो कमी येतो फॅक्टरीत, वहिनींची डिलिव्हरी झाली तेव्हापासून मलाच सगळं बघावं लागतं. मला खूप काम पडलंय. तू एक काम कर, तुझे प्रश्न तुझ्या भाऊजींना विचार, कारण त्याला सासरवाडीत बसून काहीच काम नाही, म्हणून टाईमपास करतंय माकड, आणि तुम्हाला पण टाईमपास करायला लावतोय. आणि त्याच्या डोक्यात काय असतं हे त्यालाच माहीत. तुम्ही बसा त्याच्यासारखा टाईमपास करत, त्याच्या नादी लागून. नाहीतर कर फोन वहिनींना आणि विचार की एमवरून का नाव नको. मग लतानेच फोन केला आणि मयुरी आता बाळाला झोपवण्यापूर्वी स्तनपान देत होती. तिला मोबाईल पकडता येईना. मग अर्जुननं मोबाईल घेतला आणि स्पीकरवर टाकला आणि लता म्हणाली, ताई कशा आहात तुम्ही? मयुरी म्हणाली, छान आहे. आणि तू ग, व्यवस्थित काळजी घेतेस ना? लता म्हणाली, हो मी छान आहे. मग म्हणाली, ताई काल आम्ही जी नावं पाठवली ती आवडली का? आणि मयुरीने अर्जुनच्या तोंडाकडे पाहिलं आणि अर्जुन नकारार्थी मान हलवली. मग मयुरी म्हणाली, अगं नावं छान आहेत, त्यातली 1-2 आवडली आहेत. आणि अजून शोधा ना, बारसं अजून लांब आहे, तोपर्यंत सुचेल काहीतरी चांगलं नाव. लता म्हणाली, ताई पण बाळाचं नाव अवरूनच हवंय का? मग वरून चालणार नाही का? आता मयुरीनं पुन्हा अर्जुनकडे बघितलं तर त्यानं परत नकारार्थी मान हलवली आणि मयुरी म्हणाली, नाही अगं, अवरूनच पाहिजे. मग लता म्हणाली, बरं ताई पण 4 अक्षरीच का पाहिजे? अहो 2 अक्षरी 3 अक्षरी नाही का चालणार? मयुरीने पुन्हा त्याच्या तोंडाकडे बघितलं आणि पुन्हा स्वारींनी नकार दिला. आणि मयुरी म्हणाली, नाही लता, 4 अक्षरीच नाव हवंय. लता म्हणाली, बरं बघतो हां, अजून काही सुचतं का? पण या अटी आहेत ना भाऊजींच्या, त्या थोड्या अवघड आहेत. मग तिने फोन ठेवला आणि इतक्यात बाळाला दूध ओढता ओढता ठसका लागला. त्याचा दम घुटमळाला आणि तसं मयुरी घाबरली आणि त्याच्या टाळूवर फुंकर घालू लागली. अर्जुनसुद्धा तसंच करत होता. मयू अगं कुठं लक्ष असतं तुझं? ती म्हणाली, अहो बोलण्याच्या नादात हात ढिल्ला झाला आणि जास्त फ्लो गेला. अर्जुन म्हणाला, बघ किती दूध आहे तुला. उगीच तुझी आई भीती घालत असते की दूध कमी पडेल, पण मला खात्री आहे ना की तुला दूध कमी पडणार नाहीच. अगं उलट शिल्लक दुधाचा रतीब लावावा लागेल इतकं दूध आहे, हो की नाही? ती म्हणाली, गप्प बसा, काहीही बोलता हा तुम्ही. तो म्हणाला, आता बाळ पिऊन शिल्लक राहिलेलं दूध तू रुमालावर पिळत होती की नाही, मग वाया गेले की नाही ते? ती म्हणाली, अहो तेव्हा बाळ लहान होतं, त्याचं पोट बारीक होतं, त्याची भूक कमी होती, मग दूध शिल्लक राहत होतं. आणि तसंच ते दूध छातीत राहिलं तर गाठी बनतात, म्हणून पिळत होते दूध. पण आता गरज नाही त्याची, कारण बाळ आता मोठं झालं आहे. आणि इतक्यात बाळ उचक्या द्यायला लागलं. आणि अर्जुन म्हणाला, आता याची आठवण कोण काढत आहे ग? तेही कोणाशी ओळख ना पाळख नसताना? मयुरी म्हणाली, अहो अशा उचक्या देऊन बाळ त्याचं पोट मोठं करत असतं आणि भूक वाढवत असतं. अर्जुन म्हणाला, दॅट्स व्हेरी इंटरेस्टिंग मयू. मला तर वाटतंय की तू ना बायोलॉजीमध्ये युनिव्हर्सिटी रँकर होती की काय. किती माहिती आहे ग तुला? ती म्हणाली, अहो त्यात काय एवढं, आई झाल्यावर या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात आणि आपोआप शिकता येतात. तो म्हणाला, मयू जगातली कुठलीही डिग्री मिळवणं सोपं, पण आई होणं फार अवघड आहे बघ. बाप झाल्यावर सुद्धा बरंच काही लक्षात ठेवावं लागतं बरं का. ती म्हणाली, आता बापाला काय लक्षात ठेवावं लागतं? आता अर्जुनराव पुन्हा चावटपणा करत म्हणाले, अगं त्याच्या आईवर लक्ष ठेवावं लागतं. बाळ कधी झोपतं कधी उठतं हे बघावं लागतं. मग कोणत्या वेळेला त्याच्या आईला पकडावी याच्या वेळा नाही का ठेवाव्या लक्षात? ती हसून म्हणाली, तुम्हाला ना तेवढंच सुचणार हो, दुसरं काही सुचतच नाही ना. किती हो रोमॅन्टिक तुम्ही अर्जुनराव. पण तुमचं हे नावाचं कोडं सोडवा बरं आधी, आणि जे यांनी सुचवले त्यातलंच निवडा. त्यांनासुद्धा बरं वाटेल ना तेवढंच. शेवटी नाव ते नावच. आणि 4 अक्षरी नावाचा हट्ट का करताय? अर्जुन म्हणाला, अगं छान वाटतं ना, पण मला ना विषम अक्षरी नावं नाही आवडत. ती म्हणाली, मग तुमचं नाव कसं आहे? 3 अक्षरी, आणि माझंही नाव 3 अक्षरीच आहे की. तो म्हणाला,
पण मी तुझ्या नावाचा शॉर्ट फॉर्म वापरतो की नाही? आणि माझं सोड गं, ते माझ्या हातात नव्हतं. पण माझ्या बाळाचं नाव ठेवणं माझ्या हातात आहे की नाही? आणि त्याच्या नावाचा कोणीच दुरुच्चार करू नये असं नाव पाहिजे. म्हणजे कसं? सचिनचं सच्या, राहुलचं राहुल्या, अभिचं अभ्या आणि चैतन्याचं चैत्या. कसं वाटतं ते? मयुरी म्हणाली. आणि तुमचं? तो म्हणाला, तीच तर गंमत आहे ना बायको. कोणत्याच अँगलनं माझ्या नावाचा दुरुच्चार होत नाही. माझ्या आईबाबांनी सुद्धा विचार करूनच ठेवलं आहे माझं नाव. मग मीही तसाच विचार करून ठेवणार नाव. मयुरी म्हणाली, बरं, मला हे आवडलं आहे एक नाव, आशुतोष. कसं वाटतं? म्हणजे त्याचा शॉर्ट फॉर्मसुद्धा छान होतो की नाही? आशू. कसं वाटलं? अर्जुन म्हणाला, मस्त, गोड नाव आहे आशू. नाव कसं पाहिजे? जे हाक मारायला आणि ऐकताना कानाला सुद्धा गोड वाटलं पाहिजे. आणि सगळ्यात विशेष म्हणजे त्याच्या बायकोला ते जीवापाड जपावं असं वाटलं पाहिजे. आणि मयुरी म्हणाली, आता ती काळजी पण तुम्हीच घेणार का? त्याला कशी बायको मिळेल आपल्याला काय माहीत? अर्जुन तिच्या खांद्यावर मान टाकून म्हणाला, कशी म्हणजे? चांगलीच मिळणार, वादच नाही. आणि जर मारकी म्हैस असली तरी तिला नीट सुतासारखे सरळ करता येईल त्याला. शेवटी पोरगं कोणाचं आहे? आणि ती हसून म्हणाली, अर्जुनरावांचं. अर्जुन म्हणाला, मग अशा एक नाही 1000 बायका हँडल करेल तो. तेही उत्तम. ती म्हणाली, अहो, पण नाव कधी ठेवायचं त्याचं? की आपल्या घरी गेल्यावर? अर्जुन म्हणाला, हो, कारण आईबाबांना पण कळू दे ना त्यांच्या नातवाचं नाव. पण आधी आपलं लग्न, मग सगळं बाकीचं. आणि तिनं आता उठून बाळाला उचलून पाळण्यात टाकलं आणि झोपण्याची तयारी केली. आणि त्याला म्हणाली, अहो, मी काय म्हणते, तुम्ही आता खाली नका ना झोपू. आता मी बरी झाली आहे. मी रात्री उठून स्वतः बाळ घेऊ शकते पाळण्यातून. आणि तो रात्रीसुद्धा आता जास्त उठतसुद्धा नाही. तुम्ही बाबांसोबत बेडवर झोपा आता. मला उगीचच कसं तरी वाटतं. मी वर आणि तुम्ही खाली. तो हसून म्हणाला, होय की नाही? आहे की नाही हे चुकीचं? तू खाली पाहिजे आणि मी वर पाहिजे. तशी ती खूप हसली आणि म्हणाली, अर्जुनराव, चावटपणा पुरे. काय करताय बोला. तो म्हणाला, बाहेर जा म्हणतेस, पण तुझ्या शेजारी झोपायला या असं का म्हणत नाहीस? जागा आहे की शिल्लक? ती म्हणाली, नको, आई ओरडेल. तो म्हणाला, तुझ्या मनात आहे की नाही ते बोल, आईचं नाव नको सांगू. आता ती थोडी हसली आणि लाजून म्हणाली, नको. तो म्हणाला, का गं? ती म्हणाली, कारण मला माझाच भरोसा देता येत नाही. आगीजवळ आल्यावर लोणी वितळलं तर? तसा अर्जुन खूप हसला, अगदी मन मोकळा, दिलखुलास, आणि म्हणाला, बघ, थांब, तुझ्या आईलाच सांगतोय. ती उगीच मला नावं ठेवत असते ना, मलाच जबाबदार धरत असते की जावयामुळे मुलगी बिघडली. आणि ती म्हणाली, मग तिचं काही चूक नाही. तुम्ही आहातच इतके गोड की मला राहवत नाही तुमच्यावर प्रेम केल्याशिवाय. आणि तो हे ऐकून म्हणाला, मयू, हे तू बोलतेस चक्क? ती म्हणाली, मग काय, आता हे लग्नाचं खूळ नसतं ना माझ्या डोक्यात तर? असं म्हणून ती लाजली. आणि अर्जुन म्हणाला, तर काय गं मयुराणी? आणि ती हसून म्हणाली, तर काही नाही, जा तिकडे. तुम्ही जा बरं आणि आईला पाठवा इकडे. तो म्हणाला, ए नाही, मी नाही जाणार. रात्री तुला माझ्या नेटवर्कची गरज पडली तर? मी जवळ हवा ना, त्यासाठी आपल्याला संपर्काच्या बाहेर जाऊन चालणार नाही, जवळजवळच थांबावं लागेल. ती म्हणाली, नकोय मला आता नेटवर्क, जा बरं झोपा तुम्ही वर, नाहीतर मी खाली झोपते, तुम्ही इथे बेडवर झोपा. तो फार लाडात येऊन अजिजीने म्हणाला, ए बायको, असू दे ना मयू, मी झोपतो खाली, नो प्रॉब्लेम, पण मी नाही जाणार तिकडं. ती म्हणाली, अहो पण का? का नाही जात तिकडं? तसा अर्जुन हळूच डोळा मारत म्हणाला, अगं सासरेबुवांनी मला सासूबाई समजून रात्रीचा आवटपणा केला तर? मी नाही बाबा रिस्क घेणार, माझं अजून लग्न व्हायचं आहे. तशी मयुरी चिडून डोळे मोठे करून म्हणाली, आता तर यांच्या चावटपणाची हद्दच झाली. नालायक कुठले, काय करावं यांचं? अर्जुन म्हणाला, काय करायचं ते कर. हवे तर रात्रभर कपडे काढून झोपण्याची शिक्षा दे, पण इथंच 4 भिंतीच्या आत. ती म्हणाली, अहो त्यांचं वय पहा, तुमचं वय पहा, काही हाडबीड आहे की नाही जिबेला? तुम्ही कधी काय बोलाल याचा काही नेमच नाही. आणि अर्जुन म्हणाला, अगं प्रेमात कसलं आलंय वय आणि हाड?
आणि आपला स्वभावच असा एकदम हटके बिनधास्त. आली लहर आणि केला कहर. आता येऊ दे तुझ्या आणि माझ्या प्रेमाचा भर, असं शीघ्र कवित्व करत अर्जुनराव बायकोच्या मांडीवर झोपले आणि म्हणाले, अजिबात मी इथून कुठे जाणार नाही, इथेच झोपणार. आणि जास्त हट्ट करशील तर रात्रभर मांडीवरून उठणार नाही. ती हसली आणि तिची बोटं नकळत तिच्या हट्टी नवऱ्याच्या केसातून प्रेमानं फिरू लागली.